आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आडमोठ्या शेतकऱ्याने वहिवाटीचा रस्ता बंद, ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा। मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट। मुरगुड शहरालगत असलेल्या चिमगाव ग्रामपंचायत हद्दीत 70 वर्षापासून वापरात असलेला पाणंद रस्ता एका शेतकऱ्याने अतिक्रमण करून बंद केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ शेकडो ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार भारमल नगर परिसरातील गट क्रमांक 341 मधून जाणारा हा पाणंद रस्ता मागील 7 दशकांपासून येथील नागरिकांच्या वहिवाटीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। मात्र संबंधित शेतकऱ्याने 8 दिवसांपूर्वी या रस्त्यावर मोठमोठे दगड टाकून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे। त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच दैनंदिन कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। राज्य शासनाकडून पाणंद रस्त्याच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असताना अशा प्रकारे रस्ता अडवून सुमारे 150 नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे। नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे। या संदर्भात दत्तात्रय भारमल, शिवाजी भारमल, साताप्पा भारमल, पार्वती भारमल, दिनकर भारमल, लक्ष्मी भारमल, सर्जेराव भारमल, मोहिनी भारमल, तानाजी भारमल, मालुबाई भारमल, शीतल भारमल, आनंदी भारमल, दीपा भारमल, नीलम भारमल, कोमल भारमल, विशाल भारमल, अनुराधा भारमल, मेघा भारमल, आशा भारमल, माधुरी भारमल, साधना भारमल, शालन भारमल, राजेंद्र भारमल, अभिजित भारमल, प्रकाश गोधडे, संजय भारमल, वैशाली भारमल आदी ग्रामस्थांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली असून अन्यथा बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा दिला आहे। सदर प्रकरणी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।